कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं, साईबाबांचं काही म्हणायचं असेल तर काय म्हणाल? उखाणा केलाय मी साईबाबांचा। अरे वा, घ्या आधी तुम्ही घ्या, एक मी एक घ्या। केलाय। साईबाबांच्या फोटोला हार घालते वाकून, ज्ञानदेवांचं नाव घेते तुमचा मान राखून। शिर्डींच्या साईंचे आम्ही भक्त, कायम मुखात ओम साई, सुयोगरावांचे नाव घेते ठेवून मस्तक बाबांच्या पायी। अरे वा। नितीन आणि पूजाचा संसार होईल सुखकर, जेव्हा मी चिरेन भाजी आणि ते लावतील कुकर। तेच तर करतात, शिट्टी करतात माझं ते कुकर लावतात, पण शिट्टी इथे वाजते। शंकराची करते आराधना, देवाची करते उपासना, सचिनराव सुखीराव हीच माझी प्रार्थना। अरे वा। हा, महाराष्ट्राची राजधानी दिल्ली, सचिनराव आहे माझ्या हृदयाची किल्ली। काय सांगता? फिरायला जायला तयार होते मी झटकन, विनोदरावांचं नाव घेते आदेश भाऊजींकरिता पटकन। अरे वा। तुमच्या घरी कोण कोण आहे? मुलगा आणि आम्ही दोघं जण। हो ना। तुमच्या घरी कोण कोण आहे? सासू सासरे आहेत, माझी एक मुलगी आहे आणि मिस्टर आहेत माझे, आणि मी पण आहे त्यांच्या। तुम्ही पण त्यांचे आहात आणि या बाकीच्या नाही त्यांचे मिस्टर आहेत। त्यांनी काउंटच नाही केलं, मी सांगितलं। अरे हा, तुमचं वेगळेपण बघितलं, हा प्रत्येक ठिकाणी नवऱ्याला डब्यात ठेवायचं। तुमच्याकडे? आम्ही 2 मुलं, एक मिस्टर आणि सासू। सॉरी, 2 मुलं, 1 मिस्टर। किती इनोसेंट उत्तर आहे। हा, तुमच्या घरी कोण कोण आहे? सासू आहे, मिस्टर आहे, मी आणि 2 मुलं। क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल माऊली? माझ्या मिस्टरांची। का हो? माझा स्वभाव पण थोडा रागीट आहे। अच्छा। आणि पण ते खूप समजून घेतात आणि खूप शांत आहेत, आणि उलट समजून सांगणार मला की आता हे असे बोललीस, पण असं बोलत नको जो, मला वाईट वाटतं बो असं, पण रागवणार नाही कधी। त्यांची क्षमा मागा। मी त्यांची क्षमा मागेल। तुम्ही? मी माझ्या आईची माफी मागेल, कारण आत्ता जस्ट माझ्या बहिणीचं लग्न झालंय आणि ते लव्ह मॅरेज केलंय तिने। तर माझ्या आईला ते मान्य नव्हतं, आणि मी सगळ्यात जास्त एवढ्या पिरियडमध्ये मी माझ्या आईला दुखवलेलं आहे, की इतकं दुखवलंय की आम्ही बोलतही नव्हतो। मग शेवटी माझ्या आईने मान्य पण केलं ते, आणि लग्नालाही शब्दाखातर उभी पण राहिली, पण खूप दुखवलं, म्हणजे मी बोलतच नव्हते तिच्यासोबत। पण आता सगळं व्यवस्थित आहे, पण तिची माफी मी मात्र नक्की मागेल की माझी चूक झाली, मी परत असं नाही होणार म्हणून। मी मिस्टरांची मागेल, बराच वेळेस चिडते, रागवते, भांडते, पण होते व्यवस्थित, त्याच्यामुळे त्यांची माफी मागेल। माझा पण तोच प्रश्न आहे, मी आत्तापर्यंत सॉरी कधीच कोणाला नाही म्हटले। मी त्रास देते, कधी कधी मला राग येतो, तेवढाच त्रास देते, पण मला आज त्रास देते नाही, थोडं देते। म्हणजे मला अशी वेळ आली आहे की सॉरी म्हणायचं, मी माझ्या मिस्टरांना कधीच सॉरी बोलले नाही। मी त्यांना खूप त्रास देते, खूप आत्तापर्यंत इतका त्रास दिला, ते मला लहान पोरीसारखं, म्हणजे त्यांची मुलगी असं सांभाळतात। त्यांच्यासाठी मी सॉरी, अहो मला माफ करा, मी तुम्हाला त्रास दिला, आत्तापर्यंत खूप दिला। उद्यापासून कंटिन्यू नाही, की कमी थोडा देईन, थोडा देणार त्या म्हणतील नसतील क्षमा मागितली तर बरं। नाही, पण खरंच सॉरी, मनापासून सॉरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।